आज महाराष्ट्र भारतातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक आहे. पण एक गोष्ट विचार करा, आपल्या महाराष्ट्रातल्या बहुतांश मोठ्या कंपन्या, मोठे उद्योगपती कोण आहेत? मुकेश अंबानी गुजराती, राधाकिशन दामानी मारवाडी, बिर्ला मारवाडी, पूनावाला पारशी आणि हजारो कंपन्या चालवत आहेत गुजराती, जैन आणि मारवाडी समाजाचे लोक. आणि तिथे काम करणारे आपण मराठी तरुण. मेहनत, वेळ, समर्पण सगळं देतो, पण मालक मात्र दुसरा असतो. आपली जात ओळखायला हवी. आपण छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत, स्वराज्य घडवणारे, नेतृत्व करणारे. मग आपण फक्त नोकरीत का अडकून राहायचं? आज गरज आहे नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर नोकऱ्या निर्माण करणाऱ्या मराठी तरुणांची. आणि आपल्या मराठी मुलींनीही विचार बदलायला हवा. नोकरदार नव्हे, तर उद्योजक मुलगा शोधा, जो स्वतःचं साम्राज्य उभं करतो, जो महाराष्ट्राचं नाव पुढे नेतो. उद्योजकता म्हणजे फक्त पैसा नव्हे, ती स्वाभिमानाची, अभिमानाची गोष्ट आहे. स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची ताकद आहे. आता वेळ आली आहे मराठी तरुणांनी उद्योजकात उतरायची आणि मराठी समाजाने त्यांना साथ द्यायची. मराठी मुलांनो, उद्योजक व्हा. मराठी मुलींनो, उद्योजकावर प्रेम करा आणि विवाह देखील त्यांच्याशीच करा. महाराष्ट्र पुन्हा एकदा भारताचं आर्थिक स्वराज्य बनेल. नोकरी नाही, उद्योग करा. स्वाभिमानाने जगा. मराठी उद्योजक बना. जय महाराष्ट्र.